PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. श्रोते हो, निसर्गावधान या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरती सुरू असलेल्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण संवाद साधतो आहोत पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत शेती यामध्ये गेली 25हून अधिक वर्ष काम करणारे डॉक्टर उमेश मुंडले यांच्याशी, आणि त्यांच्याशी बातचीत केले RJ विद्या हिने. श्रोते हो, आपण ऐकत आहात PCT's इन्फिनिटी 90.4 FM. मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्गावधान या कार्यक्रमात मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उमेश मुंडले. श्रोते हो, कालच्या भागात आपण यांच्या कार्याचा प्रवास आणि त्यामागची प्रेरणा जाणून घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या कामाची खरी व्याप्ती, लोकसहभागातून घडणारे बदल आणि हे सर्व कार्य करत असताना त्यांना आलेले अनुभव. उमेश सर, मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. मुंडले सर, काल आपण जी चर्चा केली त्या चर्चेचा धागा धरूनच मला आत्ता हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जलसंधारण हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो, वापरतो, पण प्रत्यक्षात त्यामध्ये नेमकं काय काम केलं जातं आणि अनेकांना माहिती नसतं, तर ते थोडं सोप्या भाषेत आपल्याला सांगता येईल का? हो, प्रयत्न करतो मी. काय असतं की पावसाळ्यामध्ये पाणी जे येतं ते आधी ओपन सरफेस म्हणजे मातीवर पडतं, मातीच्या वेगवेगळ्या थरातनं खाली जातं आणि खालच्या दगडापर्यंत पोचतं, कातळ्यापर्यंत. मग तिथनं पाण्याला खाली जायला फारशी जागा राहत नाही आणि म्हणून मग तिथनं पाण्याची पातळी वरती वरती यायला लागते, ज्याला आपण भूजल पातळी म्हणतो. भूजल जे आहे ते मग ते वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही कुठे आहात, तुम्ही टेकडीवर आहात, तुम्ही उतारावर आहात, तुम्ही सपाटीवर आहात, समुद्राच्या जवळ आहात, नदीपासून किती अंतर आहात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे मातीची काय खोली कमी जास्ती आहे तेवढं पाणी तिथे कमी जास्ती प्रमाणात साठतं. आता ह्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे दख्खनचं पठार, आपण डेक्कन प्लॅटू म्हणतो, ते पठार आहे. त्यामुळे तिथे पाण्याचं वॉटर टेबल असतं. जमिनीच्या खाली पाणी एका उंचीवरती किंवा एका खोलीवरती वाढतं, म्हणून त्याला वॉटर टेबल असा शब्द आहे. पण हेच जर आपण सह्याद्री उतरून खाली आलो आणि कोकणात बघितलं तर तिथे वॉटर पॉकेट्स आहेत. म्हणजे तिथे कुठेही खणून तुम्हाला पाणी नाही मिळणार आहे. जिथे वॉटर पॉकेट्स आहेत तिथेच तुम्ही खणलं तर तुम्हाला पाणी मिळणार. म्हणजे मला जागा मिळते तिथे मी विहीर करणार नाहीये, त्याने फायदा होत नाही. जिथे खाली पाणी आहे तिथे विहीर केली तर फायदा होणार आहे. तर जलसंधारणमध्ये या 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात की एक तर एरिया ट्रीटमेंट म्हणतो आपण. जो ओढा आहे किंवा नदी आहे त्याला मिळणाऱ्या उपनद्या किंवा ओढे आहेत हे डोंगरातनं येतात. आता डिफॉरेस्टेशन झाल्यामुळे वरनं ते माती घेऊन येतात, पावसाचं पाणी येतं ते, मग ते माती खालच्या बंधाऱ्यामध्ये किंवा धरणामध्ये साठते आणि गाळ जास्ती होतो आणि पाणी कमी राहतं. मग तो गाळ काढला जातो. त्याचं गाळ काढणं, खोलीकरण करणं, हे जे आत्ता जे उपक्रम चालवले जातात ते हा आलेला गाळ काढण्याचे आहेत. पण याचा महत्त्वाचा फॅक्टर काय आहे की गाळ काढणं हे भाडं भरण्यासारखं आहे. कारण तुम्ही गाळ काय येतो या कारणाचा अभ्यास करून त्याच्यावर उपाय नाही केला तर तुम्ही गाळ दरवर्षी काढला तरी तो दरवर्षी येणारच आहे. त्यामुळे एकदा गाळ काढायच्या आधी, मगाशी जे म्हटलं की नदीवरती काम सगळ्यात शेवटी करायचं आहे, ते तेवढ्यासाठी म्हटलं की शेवट्यात सगळ्यात खोल काय आहे तर नदी आहे सगळ्यात खालच्या लेवलला. त्यामुळे वरच्या भागात काम करून तिथनं माती कमी कशी येईल ते बघणं, हे केलं की मग खालचा गाळ काढल्यावर तुम्हाला परत गाळ कमी साठणार आहे तिथे. त्यामुळे जलसंधारण करताना पाणलोट क्षेत्र किती मोठं आहे, काय आहे, नद्या, नाले, ओढे कसे आहेत, तुमचं वॉटर टेबल त्या भागातलं काय आहे, पाण्याची गरज काय आहे, पाणी हार्वेस्ट किंवा पाणी काढण्याच्या पद्धती कुठल्या आहेत आणि कशा प्रकारे काढलं जातं, असे अनेक त्याच्यामध्ये मुद्दे येतात. मग याच्यामध्ये काय करायचं की जनरली त्या क्षेत्रामध्ये, पाणलोट क्षेत्रामध्ये जी गावं आहेत त्यांचा सर्वे करून त्यांची डिमांड काय आहे, ते कसं वापरतात, मग पाणी कधी कमी पडतं, किती काळ कमी पडतं, थर्सडेज म्हणतो आम्ही त्याला, की तेवढे दिवस पाणी न मिळणं, हे किती आहेत वर्षातले, 90 आहेत, 60 आहेत, 100 आहेत. मग आपल्याला ती एकदा डिमांड आणि सप्लाय मधला गॅप मिळाला किंवा आपण काय केलं की त्या भागामध्ये आवश्यक असणारा पाणी साठा करू शकू आपण, जो जमिनीच्या खाली असेल किंवा जमिनीच्या वर असेल.
आता याच्यात पण फरक कसा पडतो की जिथे माती आहे, हम्म, पाणी हे मातीमध्ये आणि दगडाच्या वरती राहतं. हम्म. जिथे माती आहे तिथे पाणी मातीत राहतं, बरोबर. सबसॉईल. हम्म, पण जिथे दगडावरती पाणी थांबवायचं आहे तिकडे आपल्याला मग बंधारा बांधायला लागतो, काहीतरी अडथळा तयार करून त्याचा वॉटर रिझर्वायर किंवा साठा तयार करायला लागतो. हम्म, मग आपल्याकडे चेकडॅम किंवा केटीवेअर्स हे सर्वमान्य आणि सगळीकडे वापरले जाणारे उपाय आहेत. हम्म. ते सपाटीच्या भागात अनेक ठिकाणी योग्य पण आहेत, ते चालतात पण. हम्म. आपण केटीवेअर म्हणजे कोल्हापूर टाईप वेअर म्हणून तो केटीवेअर आहे. अच्छा. काळ्या मातीमध्ये जिथे पाण्याचा फ्लो खूप जास्ती नाही आहे हम्म, अशा ठिकाणी ते वापरलं जातं. हम्म. पण तोच केटीवेअर जर कोकणात वापरायचा प्रयत्न केला, हम्म. आहेत अनेक ठिकाणी, बर. तर त्याच्या प्लेट्स जागेवर राहत नाहीत. हा. प्लेट्स लोक लावायला विसरतात, हम्म. त्या चोरीला जातात. बर. असे अनेक फॅक्टर्स झाले किंवा त्या प्रवाहाप्रमाणे हलून मग लिकेजेस तयार हा, होतात. हा, हा. अशा अनेक गोष्टी होतात आणि मग तो केटीवेअर हा फेल्युअर होतो किंवा चेकडॅम गाळाने भरून जातो 2 वर्षामध्ये हम्म. आणि त्याच्यावर लोक शेती करायला लागतात. अच्छा. म्हणजे जिथे पाणी असायला हवं तिथे शेती होते आणि पाणी वाहून जातं. अशा बरोबर. प्रकारची एक गोष्ट तयार होते. हम्म, हम्म, हम्म. म्हणून स्थलानुरूप किंवा साईट स्पेसिफिक जर वॉटर कॉन्झर्वेशन करायचं असेल किंवा जलसंधारण आणि जलसंवर्धन करायचं असेल हम्म. तर त्यासाठी आपण कुठल्या भागामध्ये काम करतोय, हम्म. तिथली टोपोग्राफी काय आहे, तिथली जिओलॉजी काय आहे, हा. लोकांची पाण्याची गरज काय आहे, शेतीची गरज काय आहे, गाईगुरांसाठी काय आहे, काही कुटीरोद्योग किंवा छोटे उद्योग आहेत का, हा. म्हणजे ओव्हरऑल लोकांच्या रोजच्या वापराची आणि व्यावसायिक वापराची पाण्याची गरज किती, हम्म. आत्ता किती उपलब्ध आहे बरोबर. आणि त्यांना किती लागणार आहे, हा. आणि त्याच्यामध्ये साधारण 20% ते 25% मार्जिन जास्तीची ठेवून, कारण आपण 25 वर्षाचा विचार करून काम केलं हो. तर त्याचा फायदा आहे. हम्म. पाण्याचं काम करताना 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा विचार करून काम केलं तर त्याचा उपयोग होत नाही, कारण 10 वर्षांनी तुम्हाला परत काम करायला लागणार. अगदीच. हो. त्यामुळे आम्ही काम करताना काय करतो की गावाचं आधी एक ग्रामसभा घेऊन गावातल्या लोकांना विचारतो हम्म. त्यांच्या पाण्याचे प्रॉब्लेम काय आहेत, त्यांचे पाण्याचे स्रोत किती आहेत, मग प्रत्येक स्रोताची ताकद काय आहे. हम्म. त्यातनं अनेक परस्पर विरोधी गोष्टी पण मिळतात. हम्म. मग त्यातल्याच काही लोकांना घेऊन गावाची म्हणजे शिवार फेरी किंवा गावाची फेरी घेतली जाते. हा. मग प्रत्येक सोर्स कुठे आहे तो मॅप केला जातो, हम्म. त्याची कपॅसिटी काय आहे ते बघितलं जातं बर. आणि मग त्या प्रत्येक सोर्सवरती काय काम करून त्याची ताकद कशी वाढवता येईल आणि पाणी देण्याची क्षमता क्वांटिटी वाईज पण आणि टाईम वाईज पण, तो वर्षभर पाणी देऊ शकतो का, म्हणजे विहिरीला पाणी मार्चमध्ये ती संपत असेल हम्म. तर ते पुढचे 3 महिने पाणी जास्त कसं मिळू शकेल हा. यासाठी उपाय करणं. मग त्याला काही भूमिगत बंधारे किंवा वेगवेगळे अशी स्ट्रक्चर्स आहेत हम्म. जी आम्ही अभ्यास करून डिझाईन करून ती मग लोकांना सांगतो. हा. आणि मग त्यानंतर सगळ्यांचं एकमत झालं की प्रायोरिटीने मग त्याचं एक्झिक्युशन केलं जातं बजेटप्रमाणे. ओके. आणि याच पद्धतीने ते करायची गरज आहे. म्हणजे ऑडिट करून आधी माहिती मिळवणं, हम्म. मग योग्य उपाय सुचवणं हम्म. आणि तो एक्झिक्यूट करणं. हम्म. या सगळ्या गोष्टी जर गावाने एकत्र येऊन केल्या, हम्म. त्यात NGO हा एक त्यांचं बाइंडिंग सोल्युशन म्हणून अच्छा. NGOचं काम असतं की लोकांना समजावून सांगणं आणि हाताला धरून पुढे नेणं. बरोबर. डोनर असतो तो पैसे देतो. हम्म. या याच्यात बऱ्याच वेळेला काय होतं की टेक्निकल एक्सपर्ट नसतो. हम्म. NGOला चांगलं काम करायचं असतं, त्यांना पैसेही मिळत असतात, हम्म. पण काय केलं की प्रश्न सुटेल हा. हे सांगणारी एजन्सी असतेच असं नाही. बरोबर. जिथे ती असते तिथे त्यांचा कामाचा इम्पॅक्ट दिसून येतो. हम्म. नाहीतर सगळी मेहनत करून पण जो अपेक्षित रिझल्ट आहे तो दिसत पण नाही आणि येत पण नाही. बरोबर. तर त्यासाठी टेक्निकल बॅकअप हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हम्म. आणि एकच सोल्युशन सगळीकडे चालूच नाही. म्हणजे एका गावामध्ये एका प्रकारे काम करून पाणी मिळालं हम्म. तर त्याच्या बाजूच्या गावात तोच उपाय करून पाणी मिळेल अशी काही शाश्वती नाही. नाहीये. हम्म. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळा अभ्यास करून हम्म. वेगळी त्याची काय स्कीम तयार करून त्याप्रमाणे काम करायची गरज असते. ओके. ते जर टाईप सोल्युशननी काम केलं की चेकडॅम तर सगळीकडे चेकडॅम, हम्म. तर तो कोकणात तरी यशस्वी ठरत नाही. अच्छा. हम्म. आणि जिथे 3.5 मीटर किंवा 3,500 मिलीमीटर पाऊस असून सुद्धा 100 दिवस जर पाण्याची टंचाई होत असेल हम्म. तर हे केवळ नैसर्गिक आहे असं म्हणून चालणार नाही. आपल्याला आपलं काम करताना काहीतरी चुकतोय होय. म्हणून हे होतंय हे आपण ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं हम्म. तरच त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. खरंय. सर, तुम्ही हे जलसंधारणाचं काम करत असताना तुमच्या डोक्यात नेमका कोणता विचार असतो आणि कशा पद्धतीनं हे केलं जातं? जलसंधारण करताना 2 प्रकारे काम केलं जातं. एक साठवण आणि दुसरं पुनर्भरण किंवा रिचार्ज. हां.
तर आपण गावामध्ये कुठे आहोत? आता गावाच्या मागच्या बाजूला टेकडी असेल किंवा उंच भाग असेल तर त्याच्यावरती रिचार्ज स्ट्रक्चर म्हणजे पाझर तलाव किंवा ज्यातनं जमिनीमध्ये पाणी मुरेल अशा प्रकारचे उपाय हे गावाच्या वरच्या बाजूला केले जातात, प्रवाहाच्या वरच्या बाजूला केले जातात. अच्छा. आणि वस्तीच्या जवळ आणि गावाच्या खालच्या बाजूला हे साठवणीचे उपाय केले जातात. म्हणजे इकडे चेकडॅम असतो, बंधारा असतो, तलाव असतो आणि हे जे सोर्स तलाव आहे किंवा प्रवाह आहे त्याच्या दोन्ही बाजूला जशी उपलब्धता असेल त्याप्रमाणे विहीर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर केले जातात ज्यातनं पाणी काढता येतं. म्हणजे हार्वेस्टिंग स्ट्रक्चर आहे. अच्छा. म्हणजे गावाचा विचार करताना रिचार्ज स्ट्रक्चर हे गावाच्या वरती आहे जिथे पाणी मुरून खाली येणार आहे. मग गावाच्या लेवलला विहिरी आहे जिथे हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स आहे आणि थोडंसं खाली आल्यावरती साठवणीच आहे जिथे पाणी साठणार आहे, जिथनं पंप करून वापरता येणार आहे. अच्छा. किंवा अनेक ठिकाणी गावाच्या वरती पण साठवण करून तिथनं पाणी बाय ग्रॅव्हिटी आणता येतं, म्हणजे खर्च होत नाही. तर मुळात रिचार्ज, हार्वेस्टिंग आणि स्टोरेज असे 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये किंवा जलसंधारणामध्ये. त्यामुळे हा विचार करून त्याप्रमाणे मग स्कीम आखली जाते. ओके. आता आपली जी कंपनी आहे तर त्या कंपनीला आपण सोशल एंटरप्राइज असं म्हणता. हो. तर नेमकी ही संकल्पना काय आहे आणि तुमच्या कामात ती कशी दिसते? काय होतं की पूर्वीपासून जेव्हा लक्षात आलं की जलसंधारणाचं काम हे सोशल काम आहे, पण ते काम करताना ते सोशल कामासारखंच म्हणजे 15 दिवसाचं काम लोकांच्या आणि त्या NGOच्या बजेटप्रमाणे, इच्छेप्रमाणे 3 महिने चाललं, त्याचा इम्पॅक्ट मिळत नाही ना. खर्च खूप जास्ती होतो. जेवढा वेळ जातो तेवढा परिणाम कमी होतो आणि खर्च वाढत जातो. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की सोशल कॉज असेल आणि प्रोफेशनल एक्झिक्युशन असेल, म्हणजे तुमचा वागणूक प्रोफेशनल आहे आणि तुमचा खर्च हा सोशलचा आहे, तर अशी ती सोशल एंटरप्राइज आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत नाही. तर जिथे पाणी कमी पडतं आणि वरच्यावर पाणी पुरवठा हवा आहे अशा ठिकाणी सर्व्हे करून डिझाईन करून ते एक्झिक्यूट करणं म्हणजे टर्नकी सोल्युशन सारखं असं काम आम्ही करतो. आणि त्यात सोशल फॅक्टर मोठा असल्यामुळे आम्ही त्याला सोशल एंटरप्राइज असं म्हणतो. अच्छा. आता तुमचं हे काम खूप विस्ताराचं आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे, म्हणजे त्याला मर्यादा नाही आहे हेच जाणवतं. तर हे तुमचं काम असं कुठल्या कुठल्या ठिकाणी पसरलेलं आहे हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. काम महाराष्ट्रभर आहे, पण तुम्ही खेड्यांमधलं काम म्हणाल तर आमचं पालघर जिल्ह्यामध्ये जिथे जव्हार, मोखाडा, विक्रमगड म्हणजे सगळे आदिवासी बहुल भाग आहे तो, आणि तिथले जवळपास 80% गावांमध्ये आजही टँकरने पाणी जातं शेवटचे 3 महिने 4 महिने. अच्छा. आणि टँकरने पाणी जातं म्हणजे आठवड्यातनं एकदा टँकर जातो. बापरे. बरं. अदरवाईज त्या लोकांना 5-5, 6-6 किलोमीटर हंडावर पाण्यासाठी रोज चालावं लागतं. ही परिस्थिती आजही आहे 2026 मध्ये. अच्छा. तर आम्ही जेव्हा काम चालू केलं 2008-9 मध्ये तेव्हापासून आम्ही जो आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये काम करतो आणि तिथे वेगवेगळ्या NGOज बरोबर आम्ही टेक्निकल एक्सपर्ट म्हणून काम करतो. म्हणजे जे काम करायचं आहे ते काय काम करायचं ते ठरवायचं पण आणि करायचं पण. 200पेक्षा जास्ती गावांमध्ये आजपर्यंत आम्हाला काम करायची संधी मिळाली. छान. आणि मलाही सांगायला खूप आनंद वाटतो की यातल्या एकाही गावातनं पाणी कमी पडतंय असं परत कुठे तक्रार आलेली नाही. खरंच खूप छान. आणि हे पाण्याचं काम करताना आम्ही 2-3 गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेतल्या की पिण्याचं पाणी फक्त न देता त्याला वापराचं पाणी कसं मिळेल. आणि अनेक ठिकाणी विशेषतः जव्हार, मोखाडा भागामध्ये मोगरा खूप चांगला होतो किंवा भाज्या चांगल्या होतात. ही कमर्शियल क्रॉप्स आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला जर मोगरा आणि हे घेता आलं तर त्यातनं पैसा मिळाला तर त्याला शहराकडे येण्याची गरज पडत नाही. अगदी खरे. हो. आणि म्हणून मग याचा इरिगेशनसाठी पण कसा वापर करता येईल हे पण त्या जलव्यवस्थापनाने येतं. त्यामुळे आमचा फोकस सोशल आहे, पण ऍक्टिव्हिटीज सगळ्या या प्रोफेशनली मॅनेज केल्या जातात एक्झिक्युशन सकट, आणि त्यामुळे त्या वेळेतही होतात. आणि आपण बघतो प्रोफेशनली असेल तर प्रत्येक पैशाचा आणि प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवला जातो. खरंय. आणि मग तसं झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला मिळतो. आणि इथे फायदा दोन्ही गोष्टींसाठी आहे, म्हणजे पाणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित वापरता येतं आणि तुम्ही म्हणालात तसं की त्यांना व्यवसायाचं एक साधन मिळालं तिथं या पाण्यामुळं, तर शहराकडे येण्याचा ओढा कमी होतो खूप. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की दुर्दैवाने म्हणा किंवा काय पण वस्तुस्थिती अशी आहे की पाणी भरायचं काम हे बायका मुलींचं आहे असं आजही काय माइंडसेट आहे लोकांचा, मानसिकता तीच आहे.
आणि त्यामुळे त्या भागात तर कसं आहे की उंच सकल भाग आहे खूप, हां आणि पाणी हे नॅचरली सगळ्यात खालच्या लेवलला असतं, त्यामुळे पाणी कुठेतरी 300 फूट 400 फूट खोल दरीत आहे. हम्म. ते उतरायचं खाली डोक्यावर हांडे घेऊन, हां. जाताना रिकामा जायचा, आणि तो सगळा चढ आहे तो परत येताना डोक्यावर हांडे घेऊन यायचा. हम्म. असं बिचारा त्या बायका मुली वर्षोनवर्ष करत आहेत. हम्म. म्हणजे मला याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची होती, हो तर ती गोष्ट सांगतो तुम्हाला. नक्की. आशाबाई नावाची एक बाई आम्हाला एका गावात भेटली होती. हां. म्हाडाचा पाडा नावाचं एक गाव आहे जव्हारमध्ये. बर. तिथे आम्ही विहीर केली होती, हम्म. आणि त्या विहिरीचं पाणी लोकांच्या दारात आलं होतं, अच्छा. आणि त्यांना मोगऱ्याला पण पाणी मिळालं. बर. तर त्या गावकऱ्यांनी त्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांचा आदिवासी नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. हां हां. ते एक साधारण 64-65 वर्षाची ही बाई नाचत होती त्याच्यामध्ये. वा. हां. तर ते आम्हाला कुतूहल होतं की हो. असं जनरली बघायला मिळत नाही मिळत ना नाही. आपल्याला. खरंय. तर असं काय आहे, तर जाऊन मी बोललो तिच्याशी आम्ही. हां. तर तिने सांगितलं की माझं गाव हे शहापूर तालुक्यात होतं, बर. पण तिकडेही पाण्याची टंचाई होती. हम्म. तर 4-5 वर्षाची असल्यापासून मी दिवसाचे 5-6 किलोमीटर पाण्यासाठी रोज चालते. बापरे. हम्म. आज मी 64 वर्षाची आहे. हम्म. माहेरी मी पाणी भरायचं काम केलं, सासरी इकडे आले, इकडेही पाणी भरण्यासाठी मला चालायला लागलं. हम्म. तर माझ्या सासूला मी चालताना बघितलं, आईला चालताना बघितलं, मी चालते, माझी मुलगी चालते, हम्म. आता माझी नात आहे. बर. तर तुम्ही केलेल्या कामामुळे जे पाणी दाराशी आलंय हां. त्याने माझ्या मुलीचं चालणं बंद होईल, हम्म. आणि मग त्यामुळे तिच्या शिक्षणावरती चांगला परिणाम होईल, ती शिकू शकेल. अगदीच. खरंय. आणि त्या आनंदात ती बाई नाचत होती. तर मला वाटतं की पैसे किंवा बाकी गोष्टींपेक्षा हम्म. हा जो मोठा फॅक्टर आहे ना, हो. की माझ्या पुढच्या पिढीला हे कष्ट करायला लागणार नाही, हम्म. आणि तिचं आरोग्य चांगलं राहील, आणि तिला शिक्षण मिळेल. हो. तर हा इम्पॅक्ट खूप मोठा आहे माझ्या दृष्टीने. खरंय. आणि त्यांनाच कळलं, कारण त्यांनी ते अनुभवलं होतं. आणि अगदी अनुभवलं ना, लहानपणापासून. 5व्या वर्षापासून 64 वर्षापर्यंत त्या बाई हो. रोज 5-6 किलोमीटर चालत असते. चालणं. त्याच्यामुळे होणारे तोटे हे जास्त आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त फायद्यापेक्षा- त्यात सांगू शकणार हां, आहेत ना. खरंय. आणि त्याची किंमत आणि त्याचं महत्व त्यामुळे त्याच मला लोकांना अशा माहिती. अशा अनुभवांचा खूप आनंद होतो मला, की खरंय. म्हणजे पाणी मिळणं, पाणी मिळवून देणं हा एक भाग आहे. म्हणजे आपल्या कामाचं कुठेतरी सार्थक हा, म्हणजे होतंय हे. जलसंधारणाचं म्हणजे माझ्या दृष्टीने यश 2 गोष्टींमध्ये मोजतो मी. हां. पाणी साठवून देणं हा मर्यादित यशाचा भाग झाला. हम्म. जेव्हा त्या पाण्यापासून पैसे तयार होतात, हां. गावात रोजगार तयार होतो, हो. किंवा त्या पाण्यामुळे या बायका मुलींचे श्रम थांबतात आणि त्यांचं शिक्षण आरोग्य सुधारतं, हम्म. तो खरा फायदा आहे, पूर्ण फायदा आहे. बरोबर. त्याला जर पाणी उपलब्ध करून दिलं तर त्यातनं स्वर्ग फुलवतात ते. अगदीच खरंय. सर, तुमचं इतकं मोठं काम आहे, आत्ताच तुम्ही एक अनुभव शेअर केला तुमच्या कामाचा, तर तुमच्या कामाचे असे ठोस किंवा प्रेरणादायी उदाहरणं अजून काही आम्हाला आपल्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडतील. मी पुण्यातली 1-2 उदाहरणं देतो. हां. वाडिया कॉलेज आहे पुणा स्टेशनच्या जवळ. हो. तिथे आम्ही साधारण 2013-14ला काम केलं. हम्म. मोठं 25 एकरवरती पसरलेलं कॉलेज आहे. हम्म. तर तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम आम्ही केलं. बर. तिकडे एक मोठी विहीर आहे, ती रिचार्ज केली, हां. आणि त्याच्यानंतर काही बोरवेल्स केल्या, रिंगवेल केलं. हम्म. त्याचा फायदा असा झाला की तिथल्या मैदानाला पाणी मिळालं, नवीन झालेल्या बिल्डिंग्सना पाणी मिळालं. हम्म. आणि जेव्हा त्यांनी 2020-22ला काहीतरी थर्ड पार्टी ऑडिट केलं होतं बर. की रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, त्याचा फायदा काय झाला, हम्म. तर त्या ऑडिटमध्ये असं लिहिलं आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे पाण्याच्यावरती खर्च होणारे समथिंग 17,40,000 रुपये वगैरे त्यांनी बर. या 8-9 वर्षामध्ये वाचवले. बर. वाव. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून तुम्ही तुमचे पैसेही वाचवू शकता, हे याच्यातनं दिसतं. खरंय. दुसरं उदाहरण फर्ग्युसन कॉलेजचं आहे. हां, फर्ग्युसन कॉलेजचं जे बॉटॅनिकल गार्डन आहे, हम्म. त्याच्यामध्ये आपण एक रिंगवेल केली बर. आहे, स्टेपवेल केली आहे, बारव केली आहे. हां हां. म्हणजे बारव करण्याचं कारण असं होतं की हेरिटेज प्रिमाइसेस आहे ना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं, हो. 1880-84 साली कधीतरी चालू झालं आहे ते. हम्म. तर तिथे काम करताना ती विहीर आपल्या हेरिटेज स्ट्रक्चरचा एक भाग असावी, म्हणजे त्या काळी कशा विहिरी असायच्या तशी असावी, असं एक डोक्यात होतं. हम्म. म्हणून तिकडे आपण एक शिवलिंगाच्या आकाराची किंवा कीहोलच्या आकाराची एक बारव केली आहे, बर. आणि ती केल्यापासून तिथल्या बॉटॅनिकल गार्डनला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा त्याच्यामध्ये आहे. आणि किती छान. त्यातनं खूप छान काम तिथल्या अनेक संस्था करतायत, हम्म. बॉटॅनिकल गार्डन तयार करायचं आणि अच्छा. ते वाढवण्याचं. हम्म. तर पुण्यातली ही 2 एक उदाहरणं आहेत. हम्म. आणि एक मी पालघर जिल्ह्यातलं उदाहरण देऊ इच्छितो. हां. इखरीचा पाडा नावाचं गाव आहे. हम्म.
आम्ही काम केलं तेव्हा गावापर्यंत रस्ता पण नव्हता तिकडे, हां. मोखड्यामधलं गाव आहे. हम्म. तर रोटरीच्या माध्यमातून पैसे मिळाले होते. बर. तर माझे पार्टनर जे आहेत हम्म. तर ते रोटरीचे प्रेसिडेंट होते आणि त्यातनं पैसे मिळाले. हम्म. आणि तिथे आम्ही हे काम केलं होतं. तर असं होतं की एक विहीर होती, हम्म. त्या विहिरीवर 5 पाडे अवलंबून होते. हां. आणि विहीर म्हणजे मोठी 30 फूट व्यासाची विहीर होती आणि त्याच्यामध्ये पाणी होतं खाली. बर. ते पाणी काढायचं कसं, तर त्या विजेचे पोल असतात ना, खांब, ते त्या विहिरीवर आडवे टाकलेले होते. बर. आणि बायका विहिरीच्या काठावरनं त्या पोलवर बसून सरकत सरकत विहिरीच्या मध्यावर यायच्या. हां. मग ते खाली मध्ये साठलेलं पाणी काढायचं, मग सरकत सरकत काठावर येऊन बादलीत भरायचं. बापरे. असे 24 तासाचे नंबर असायचे. हां हां. आणि कोणतरी पडलं तर जखमी व्हायचं, कारण 40 फूट खाली गेल्यावरती खाली खडकच होत असं. बरोबर. हम्म. तर तिथे एक भूमिगत बंधारा बांधला आम्ही. हां हां. आणि साधारण हे 2008-09ची गोष्ट आहे. हम्म. 1-1.5 लाख 1.25 लाखामध्ये काम झालं ते. हां. आणि त्याचा परिणाम काय झाला, हम्म. तर 2009 पासनं आजपर्यंत ती विहीर आटलेली नाही आहे, वा. जी मार्चमध्ये पूर्ण कोरडी व्हायची. हां हां हां. आता गावातले लोक किती एंटरप्राइझिंग असतात बघा, म्हणजे हम्म. आदिवासी आहेत ना ते. बर. पण त्यांनी बघितलं की विहिरीचं पाणी थांबत नाही. 1 वर्षात त्यांनी शांतपणे बघितलं की अच्छा. पाणी किती पुरतंय. हां हां. मग तलाव होता, तलावात मासे सोडले बाजूच्या, अच्छा. मासेमारी चालू केली. बर. जी जागा होती तिथे भाजीपाला लावला, हां भाज्या सुरू केल्या. हां हां. माती होती, पाणी आल्यावर विटा पाडून गेल्या, स्वतःची घरं पक्की करून घेतली, बर. गावातले रस्ते कॉन्क्रीटचे केले. हम्म, हम्म, हम्म. मग ते सगळं बघून आजूबाजूच्या गावातल्या लोकांना पण वाटलं आपणही करायला पाहिजे. अगदीच. आणि मग 4 वर्षांनी त्या भागातल्या लोकांनी 2 टन भेंडी एक्सपोर्ट केली. ओ. ज्या आदिवासी गावापर्यंत जायला रस्ता नव्हता, हां. 4 वर्षामध्ये ते एक्सपोर्ट करू शकतात इतक्या कपॅसिटीपर्यंत पोहोचले. त्यात आम्ही काय केलं, पाणी दिलं हम्म. आणि तिथल्या संस्थेने, NGOने हम्म. हँड होल्डिंग करून त्यांना त्यातनं काय काय करता येईल ते सांगितलं. अगदीच. पण असं चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा खरंच आपण पुरेसं चमत्कार पाणी वाटतात. आपण हो. दिलं तर घडू शकतात. अगदी अगदी. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हम्म. खरं आहे. म्हणजे आहे ते पाणी वाचवून फक्त आपण इतक्या सगळ्या गोष्टी करू शकतो. हा, वाहून जाणारं पाणी थांबवतोय आपण हो, फक्त. हो. आणि आपण असं 100% अडवायचं असंही म्हणत नाही, कारण तेही गैर आहे. होय. पाणी पुढेही गेलंच पाहिजे. पाहिजे. पण ते योग्य पद्धतीने, योग्य प्रयत्न करून, योग्य ठिकाणी अडवलं, साठवलं, हो. तर त्यातनं आपण खूप चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी अगदी सहज करू शकतो. म्हणजे खरंच तुम्ही म्हणालात तसं या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि अनुभवातून केलेली ही जी कामं आहेत ती आयुष्यभर पुरणारी अशी आहेत आणि याची टंचाई आपल्याला कधी जाणवणार नाही जर प्रत्येक ठिकाणी असं काम होत गेलं तर. हा, याच्यामध्ये काय साईट स्पेसिफिक किंवा स्थलानुरूप काम करणं, हम्म. योग्य क्वालिटीचं, दर्जाचं काम करणं हम्म. आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून काम करणं. हम्म. कारण आपण काम एकदा तयार करून त्यांच्या हातात देणार होतो, त्यांनी सांभाळायचं आहे ते. हम्म. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दलची मालकी भावना, हम्म. ओनरशिप जोपर्यंत येत नाही ना, हे माझं आहे, हो. तोपर्यंत ते त्याच्याकडे कनेक्ट नाही होणार आहे. तुम्ही बघाल सरकारी जी स्ट्रक्चर्स आहेत, बंधारे वगैरे, त्याच्याकडे लोक बघत नाहीत फारसे. हो. का नाही बघत, ते त्यांना न विचारता बांधलेत, ते अभ्यास करूनच बांधलेत. बरोबर. ते चुकीच्या ठिकाणी बांधलेत असं पण नाही. हम्म. पण लोकांना त्याची गरज आहे का, हम्म. आणि लोकांना त्याच्याबरोबर आपुलकी वाटते का, हो. तर याचं दोन्हीचं उत्तर नाही असं येतं त्याच्यामध्ये. खरंय. त्या लोकांचं कनेक्ट नसल्यामुळे अनेक वेळेला चांगले प्रकल्प हे अपयशी उपयोगाला झाल्याचं येत बघायला नाहीत मिळतं. ते. हां. त्यामुळे ज्या लोकांसाठी आपण करतोय त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं हम्म. आणि त्यांच्याकडनं तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेलं काम आपण करणं, बरोबर. हे केलं तर आपल्याला काय शाश्वत यश, सस्टेनेबल नक्कीच सक्सेस नक्की मिळू मिळतो. शकतं. अगदी असा आमचा खरं. अनुभव आहे. अगदी खरं आहे सर. आता तुम्ही जे काम करता ते फक्त पर्यावरणापुरतं मर्यादित नाही आहे, तर त्याचा समाजावर सुद्धा परिणाम होतो आहे. हेच आतापर्यंत आपल्या या मुलाखतीतून सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. तर तो नेमका कसा होतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं आम्हाला. एक सोपं गणित सांगतो तुम्हाला की सगळ्यात मोठा परिणाम काय आहे, हम्म. तर मुलींचं चालणं कमी झालं. हम्म. आता चालणं कमी झालं म्हटल्यावरती माणसाला त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही कदाचित, कारण त्याची व्हिज्युअलाइज नाही करू शकत प्रत्येकजण. हो. पण जर वर्षाचे 300 दिवस हम्म. आणि रोजचे 5 किलोमीटर धरू आपण, काही ठिकाणी 10 पण असतं, हम्म. हम्म. पण पण रोज 5 किलोमीटर आणि 300 दिवस चाललं हम्म. तर वर्षाला किती चालतं माणूस? हिशोब करावा लागेल. 1500 किलोमीटर हो झाले. ना. तर ते केवळ पाणी, पिण्याचं पाणी हो. एवढं आणण्यासाठी एवढं चाललं जातं, 1500 किलोमीटर. हो. मग अशा 10 बायका जेव्हा चालतात किंवा
अशा किती 50 बायका धरू, गावामध्ये 50 बायका तर असतात, 100 लोकसंख्या असेल तर 50 आहे. हो. तर 50 बायका जेव्हा 1500 किलोमीटर चालतात तेव्हा ते 75,000 किलोमीटर होतं. खरंय. आणि आपल्या पृथ्वीचा जो परिघ आहे तो 40,000 किलोमीटर आहे. बर. म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेच्या जवळजवळ दुप्पट चालणं एका गावातल्या बायकांचं आहे, केवळ एका पाण्यासाठी. हो. केवळ पाण्यासाठी आणि एका वर्षात. एका वर्षात. हो. मग त्या आशाबाईचं उदाहरण घेतलं जी 5व्या वर्षापासून 65व्या वर्षापर्यंत 60 वर्ष चालतीये, हो. ती किती चालली आहे. खरंय. म्हणजे आणि हे घरच्या पाण्यासाठी आहे. हो. आणि यात आनंद नाहीये. आनंद श्रमच आहेत श्रमच फक्त आहेत. त्याच्यामध्ये. हो. आणि त्याचा आरोग्यावर, शिक्षणावर, एकूणच जीवनावर परिणाम होतो. होतोच. आणि त्यातलं रेकग्निशन काही नाही ना एवढं चालल्याचं. हो. काहीच नाही. तर माझ्या दृष्टीने सामाजिक फायदा हा एक आहे. हा. आणि दुसरं काय झालंय, आम्ही अनेक ठिकाणी गावात काम करताना तिथल्या पुढच्या पिढीशी बोलायला सुरुवात केली की अरे तुझी बहीण, तुझी आई ते मेहनत करते आणि तू इथे बसतोस, क्रिकेट खेळतोस किंवा मोटरसायकलवरनं फिरतोस, तर त्यांना मदत करायला पाहिजे असं नाही का वाटत तुला? हा. मग असं झाल्यावर आता काही गावांमध्ये, सगळीकडे नाही म्हणता येत, अगदी हाताच्या बोटावर मोजणे आहेत काय, पण लोकांमध्ये हा पुढच्या पिढीत बदल दिसायला लागला की काही ठिकाणी पुरुष बायकांना पाणी आणायला मदत करतात. आता अशा ठिकाणी जर आम्ही काम केलं ना तर त्याचा इम्पॅक्ट फार लवकर दिसून येतो, कारण इथे दोघंही त्याच्यामध्ये उत्सुक आहेत तो प्रश्न सोडवण्यासाठी. बरोबर. हो. आणि त्यामुळे जलसंधारणाचा फायदा अशा गावांमध्ये जास्त मिळतो. दुसरा सामाजिक भाग काय आहे की शेतीला हल्ली काही डिग्निटी राहिलेली नाहीये. आणि या गावामध्ये जिथे पाणी वर्षावर मिळत नाही तिथे ते हंगामी मजुरीसाठी जातात. जानेवारीपासून गाव ओस पडतं. हो. त्यामुळे मुलांची शिक्षण वगैरे याचा प्रॉब्लेम होतो. गावात पाणी येऊन माणसं गावात राहायला लागली की तो एक भाग चांगला होतो की मुलांचे शिक्षण आणि आरोग्यावरती त्याचा चांगला परिणाम होतो. अजून एक परिणाम होतो की पैसा हातात आल्यानंतर त्याला गावात राहून तो पैसा जास्ती वाचवू शकतो किंवा साठवू शकतो. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती पण सुधारते. खरंय. आणि जेव्हा एकत्र हे दिसायला लागतं ना तेव्हा गावातलं व्यसनाचं प्रमाण पण कमी होतं. जर काही डोक्याला हाताला काम नसेल तर माणूस व्यसनाच्या अधीन लवकर होतो. असा एक आमचा या भागातला अनुभव आहे. आणि आदिवासी पट्ट्यामध्ये थोडंसं आहे ते. पण अनेक गावांनी आता दारूबंदी त्यांची जाहीर केली आहे. गावात दारू गाळली जात नाही, अशाही गोष्टी चालू झाल्या. मग सामाजिक परिणामामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की पाण्यासाठी गाव एकत्र येतो, मग ते सगळ्या राजकीय पक्षातले लोक एकत्र येतात. तर लोकांनाही आता हळूहळू कळायला लागलेलं आहे की काही गोष्टींमध्ये राजकारण आणून किंवा मतभेद आणून चालत नाही. गाव म्हणून आपल्याला एक गोष्ट करायची. आपल्याकडे म्हण आहे ना की गाव करतं ते राव काय करेल. पूर्वीपासून चालू आलेल्या म्हणी आहेत. आणि या म्हणी आपली मानसिकता दाखवतात. जसं पैसा पाण्यासारखं खर्च केला म्हणून आपण पाण्याला काहीच किंमत देत नाही. आणि पाण्याला किंमत द्यायला सुरुवात केली की त्याचा सगळा चांगला परिणाम गावावर, त्याच्या संस्कृतीवर, समृद्धीवरती दिसायला लागतो. त्यामुळे सामाजिक परिणामाचा विचार केला तर बायका मुलींचे कमी झालेले श्रम, त्यांच्या आरोग्यात आणि शिक्षणात असलेली सुधारणा, गावात येणारा पैसा आणि त्याच्यामुळे थांबलेलं स्थलांतर आणि त्याने आलेलं स्थैर्य, आणि त्यामुळे आलेली एक काय शांतता, कारण आर्थिकदृष्ट्या थोडं सबळ झाल्यावर माणसाला त्याला शांतता येते. हे सगळे परिणाम एकत्र केले तर गावाचं चित्र बदलायला योग्य पद्धतीने जलसंधारण केलं तर नक्की फायदा होतो. आणखीन एक प्रश्न म्हणजे प्रत्येक कामात काहीतरी वेगळेपण असं आहेच तुमच्या, हे दिसतंच आहे. तर ते तुमच्या कामाला खास बनवणारं असं वैशिष्ट्य काय आहे? खास बनवणारं वैशिष्ट्य म्हणजे मी म्हटलं तसंच की आमचं प्रत्येक काम हे साईट स्पेसिफिक असतं. म्हणजे चेकडॅम म्हणा किंवा भूमिगत बंधारा म्हणा, विहीर म्हणा, असं काही स्ट्रक्चर्स जी आहेत तीच करायची असा भाग नाही आहे आपल्याकडे. सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे की ऑडिट करून त्याच्यामध्ये काय आपल्याला स्कीम करायची आहे, मग कुठल्या स्रोताची ताकद वाढवायची असेल तर त्यासाठी काय करायला लागेल, ह्याचा अभ्यास करून त्याची स्कीम आम्ही डिझाईन करतो आणि ती प्रोफेशनली एक्झिक्यूट करतो. वेगळे पण ह्याच्यामध्ये आहे की आपल्याला त्याचा इम्पॅक्ट दिसण्याची गरज आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, उदाहरणार्थ कोकणामध्ये किंवा जिथे आपल्याकडे जेवढा सरफेस एरिया जास्ती आहे तेवढे इव्हॅपोरेशन लॉसेस जास्ती आहेत.
आणि लोकांचं अजूनही ठाम समज असा आहे की काहीतरी मोठं करून द्या आम्हाला. लोकांची बरं. पहिली मागणी हीच असते, हम्म. कारण त्यांनी बघितलंय मोठं धरण असेल तर पाणी जास्त मिळतं. हो. पण जेवढा सरफेस एरिया जास्ती आहे, पृष्ठभाग जास्ती आहे, तेवढं पाणी उडून जाणार आहे. हम्म. 1 ते 1.5 मीटर पाणी जवळजवळ उडून जातं. हम्म. त्यामुळे तुम्हाला पाणी दिसायला हवं आहे का तुम्हाला पाणी वापरायला मिळायला हवं आहे. हो. मी कायम हे 2 प्रश्न विचारतो, कारण अनेक ठिकाणी लोक आम्हाला म्हणतात बोरवेल करून द्या. हा. मी त्यांना विचारतो की तुम्हाला इथे पाणी हवं आहे वर्षभर पुरेसं का तुम्हाला बोरवेलनी पाणी हवं आहे. हम्म. तुमची प्रायोरिटी पाण्यासाठी आहे का बोरवेलने पाण्यासाठी आहे. हो. तर लोकांची मानसिकता बदलायचा प्रयत्न करतो आम्ही हम्म. आणि त्यांना बरोबर घेऊन जातो आणि स्थलानुरूप काम करतो. हे आमचं वेगळे पण म्हणता येईल याच्यामध्ये. खूपच छान. आणि जाता जाता शेवटचा एक प्रश्न, की तुमचं हे काम खरंच खूप सुंदर आहे, त्यातून आलेले अनुभवसुद्धा श्रोत्यांनी आपल्या आज ऐकलेले आहेत. तर मला एक विचारावं असं वाटतं की तुमच्यासोबत जर काम करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तो कसा साधला पाहिजे? या कामामध्ये ना खूप माणसांची गरज आहे आणि स्किल्ड माणसांची गरज आहे, जो विचार करू शकेल, पर्यावरणाशी कनेक्ट होऊ शकेल, होलिस्टिक विचार करू शकेल. फक्त एकच आहे की हे फील्ड जॉब आहे, हा उन्हात काम करायचं आहे. बरोबर. आणि ऑफिसमध्ये AC मध्ये बसून करायचं काम नाही आहे हे. अगदीच. ते तुम्ही डिझाईन वगैरे तुमच्या ऑफिसमध्ये करू शकता, पण काम करायचे तर तुम्हाला गावातच जायला लागणार आहे. बरोबर. हा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. पण याच्यात करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण खूप आहेत. फक्त तुम्ही ओपन असलं पाहिजे आणि बेसिक काय इंजिनिअरिंग म्हणा किंवा तुम्ही काय काम करू इच्छिता त्याप्रमाणे त्याला लागणारं टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे असण्याची गरज आहे. ओके. पण खूप तरुण पिढीची याच्यामध्ये गरज आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणि कामही खूप जास्ती आहे. अगदीच. आणि ते वाढत जाणार आहे, कारण आपल्या सवयी अशा आहेत की त्याला पाणी जास्ती लागणार आहे. हो हो. आणि पाण्याची उपलब्धता तेवढीच आहे. त्यामुळे पडणारं पावसाचं पाणी आपण जेवढं परिणामकारकरित्या वाचवू शकू, त्याचं व्यवस्थापन करू शकू, ते साठवून ठेवू शकू किंवा रिसायकल करू शकू, तेवढा आपल्याला फायदा होणार आहे. नक्कीच. त्यामुळे याच्यामध्ये करिअर या दृष्टीने जिओलॉजिस्ट आहेत किंवा इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट पण याच्यामध्ये काम करू शकतात किंवा सिंपल साधे ग्रॅज्युएटसुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलला काम करू शकतात. फक्त ते 4 दिवस काम करून आपल्याला त्यातलं काय आवडतंय, आपल्याला काय जमतंय आणि आपल्याला काय कळतंय, बरोबर, या गोष्टी कळल्यावरती याच्यामध्ये काय प्रकारचं काम आपण करू शकू हे प्रत्येकजण ठरवू शकतो. नक्कीच. पण अशा कामाची गरज आजही खूप आहे आणि माणसांची गरज आहे. अगदी खरं आहे. याबद्दलची प्रत्येकाला असलेली जाणीव आणि मनापासून काम करण्याची तळमळ खरं तर असायला हवी. ते खूप तर महत्त्वाची नक्कीच. गोष्ट आहे, कारण पॅशनची गरज आहे गरज आहे, याच्यामध्ये. हां. त्याशिवाय हे काम नाही होऊ शकत. तेच म्हणजे मला एसीत बसून काम केलं आणि लाखभर पगार मिळाला, हा उद्देश जर डोळ्यासमोर असेल तर हे तर काम त्यांच्यासाठी होणार नाही. हे करिअर नाही आहे. तेच, मुळात पर्यावरणासाठीची जाणीव असणं, तळमळ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशाच लोकांना सांगायची गरज उरत नाही खरं तर, मग ते स्वतःहूनच समोर येत असतात. अगदी निश्चितच. तर मुंडळे सर, आजच्या या संवादातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की निसर्ग आपल्यासाठी खूप काही करत असतो, पण आपण त्याच्यासाठी काय करतो? पाणी जपणं, झाडं लावणं, निसर्गाशी जोडून राहणं, या गोष्टी मोठ्या नाही आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. जाणीव खरं तर हीच आहे की जे आपल्यापर्यंत पाणी येतं किमान ते पाणी वाचवणं हे आपल्या हातात आहे. आणि खरंच ज्यांना सरांबरोबर काम करायची इच्छा आहे, ती तळमळ आहे, त्यांनी नक्कीच सरांशी संपर्क साधावा आणि आपल्यासाठी, या निसर्गासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी नक्कीच पाणी साठवण्यासाठी आणि हे वाचवण्यासाठी आपण प्रत्येकानंच आपापल्या परीनं हातभार लावावा, हेच आजच्या या संवादातून कळतं आहे. तर श्रोते हो, आजचा संवाद आपण इथेच संपवूया, पण एक छोटासा विचार मनात ठेवूया. आपण आज निसर्गासाठी काय केलं यावर थोडासा विचार करूया आणि कामाला लागूया. सर, तुम्ही इथे आलात आणि हे मोलाचं मार्गदर्शन आणि तुमचं काम आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हां, जाता जाता एक शेवटचं सांगतो हां. की पाण्याचं किंवा जलसंधारणाचं काम हे स्पर्धेचं काम नाही. याची स्पर्धाच होऊ शकत नाही. प्रत्येकाची डिमांड वेगळी आहे, सप्लाय वेगळा आहे आणि परिस्थिती वेगळी आहे. बरोबर. त्यामुळे आपल्या जिथे काम करतोय तिथली गरज काय आहे ते ओळखून साईट स्पेसिफिक किंवा स्थलानुरूप उपाययोजना ही यशस्वी जलसंधारणाची गुरुकिल्ली आहे.
नक्कीच सर. मला बोलायची संधी दिलीत, माझे विचार मांडायची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. नक्कीच. तेव्हा श्रोते हो, RJ विद्या आणि मुंडले सरांना आता इथंच निरोप द्या. तोपर्यंत ऐकत रहा फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू.